कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सगळ्या वाहक म्हणून काम करता. खरं तर खूप कठीण काम आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे काही जण बसले तरी सुद्धा बसमध्ये कधी एकदा उतरतो असं होतं. तिथे तर तुम्ही बऱ्याचदा उभं राहूनच सेवा देत असता. त्याच्यात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात आणि त्या सगळ्यांना हँडल करून तुम्ही पुढे जाता. कसं जमतं माऊली तुम्हाला? आनंदी राहून. तुम्ही आनंदी असता. आणि तसं आम्हाला कसं प्रशिक्षण आहे की कसं वागायचं कसं, तर आम्ही ते जर अंमलात आणलं तर खूप छान दिवस जातो. अंमलात आणलं तर छान दिवस खूप आहे. छान दिवस जातो. पण मग घरी जाताना ते प्रशिक्षण विसरता का? अजिबात नाही सर, घरी जाऊनही घरची घरी कामं तसं सगळं. घरी काम, घरी काम. नाही, हे वाक्य मिस्टरांचं होतं. नाही 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 नाही, मग घरी पण तुम्ही छान असता. छान एकदम. वेगवेगळे अनुभव पण येत असतील ना. लक्षात राहिलेला काय प्रसंग आहे कोणी सांगेल? ड्युटीवर असताना पॅसेंजरने मला विचारलं की कंडक्टर कुठे? पॅसेंजर विचारतात कंडक्टर कुठे? हां, आणि मलाच विचारलं, मी बाजूलाच बसलेली. मग मी बोलले मीच कंडक्टर आहे. तर मग बोलले की हां तिकीट देत आहे का? म्हणलं हो. तर बोलले सांगा कुठे जायचं? ते बोलले मी विसरलो मला कुठे जायचं. त्यांना कुठे जायचं ते विसरले. मी बोलले मला थांबा जरा, मग आठवा आणि मग सांगा. म्हणजे मला आठवणार पण नाही लवकर की मला कुठे जायचं आहे आता, म्हणजे मी कुठे चालू. मी तुम्हाला बघून शॉक झालो की मी सांगू शकत नाही मला कुठे जायचं. म्हणजे थोडं थांबा. तुम्हाला बघून त्यांची मेमरी झिरो झाली. तिकडे बोलले मी, म्हणजे मला कुठे जायचं हे मला माहीतच नाही तुम्ही ते त्यांनी सांगितलं. मग काय केलं तुम्ही? मग थांबले थोडा वेळ, म्हटलं आठवा, मग मी येते परत तिकीट कापून. मग त्यांना आठवलं. तुम्ही जाऊन आल्यावर आठवलं. मग घेतलं तिकीट मध्ये. कुठे गेले ते शेवटी? दादरला. दादरला. हां. आणि चढले होते कुठे? चढलेले सायनला. सायनला. हां, पण दादरला तर तिकीट नव्हतं घेतलेलं, म्हणूनच बाजूला मी उभी राहिलेली. तुम्ही त्यांच्या म्हणूनच राहिली की कधी बोलतात बघूया. काही काही फुकट पण जातात ना. नसतं काय Without जातात. विदाऊट जायचं असतं ना. म्हणलं बघूया, मग हे सांगतील ना मला कुठे मी कुठे बसलो, काय काय बोलतात ना. मी हे काय आत्ता तर बसलो, मला माहिती असतं कुठे बसलेलं आहे. आमचं पूर्ण लक्ष असतं गाडीवर, पूर्ण कुठे बसला, किती पेशंट चढले, किती जणांनी तिकीट घेतलं. एवढं बारीक हां, लक्ष बारीक असतं. लक्ष असतं. ठेवतो आम्ही एवढं लक्ष, म्हणजे आम्हाला ट्रेनिंगमध्ये तेवढं सांगितलं ना, आम्हाला तेवढं येतं. म्हणजे तेवढं लक्ष ठेवलं. लक्ष ठेवतो. मग त्यांची स्मृती आली का नंतर? आली. सांगितलं नंतर आठवलं त्यांना, म्हणजे शांत झाल्यावर. पॅसेंजर्सना जर एक BSTच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जर काही सांगायचं असेल तर काय सांगता? जेव्हा वाद होतात ना तर पॅसेंजर लोक कंप्लेंट करतात, पण जेव्हा चांगले कंडक्टर खूप वागतात तर त्याचं म्हणजे हेच म्हणजे देत नाही की पोच पावती की बाबा म्हणजे हे कंडक्टरांनी आम्हाला सुखरूप असं म्हणजे असं थोडं. म्हणजे एकीकडे फक्त तक्रारीचा सूर लावू नका, आमची तर ज्या वेळेला स्तुती चांगलं पण काम करा. होतं त्याचंही कौतुक करा. कौतुक कारण करा. शेवटी या तुमच्या आमच्या सारख्याच आपल्याच कुटुंबातल्या या माऊली आहेत. मला असं वाटतं की आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन केलं तर या माऊलींचा ताण कमी होईल. तुमच्या आमच्या घरातलीच ही स्त्री शक्ती आहे. या सगळ्या माऊली या तुम्हाला उत्तम सेवा द्यावी म्हणून पडतायत, तेव्हा त्या आपल्याच कुटुंबातल्या आहेत. त्यांचा ताण हलका करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर जागतिक महिला दिन एक दिवस न राहता 365 दिवस साजरा होईल असं मला वाटतं. काय माऊली, काय म्हणणं आहे तुमचं? बरं, तुम्हाला कळतं विदाऊट कोण आहे आणि कोण हळूच कसं कळतं? पॅसेंजर आलेले कळतात ना आपल्याला. आपल्या गाडीत अच्छा. आलेले पॅसेंजर कळतात. ह्या स्टॉपला इतके पॅसेंजर आले, ह्या स्टॉपला इतके रोजची आले. बस असते, रोजचे पॅसेंजर असतात. आम्हाला माहिती आहे स्टॉपवर किती चढणार आहेत, किती अच्छा. उतरणार आहेत. ते आम्हाला आता एखादा नवीन आलं तर लगेच लक्षात येतं की हे नवीन आले बस नाही आणि ह्या स्टॉपवर बसले येते. ते मुद्दाम सांगतात नाही मी आत्ताच चढलो, आता नाही चढले तुम्ही, पाठवून चढलेत. आमचा हाच प्रयत्न असतो की माझ्या गाडीत आलेला प्रत्येक पॅसेंजरची तिकीट गेलीच पाहिजे, काढलीच पाहिजे. आणि कारण सर त्यांनी तिकीट नाही घेतलं तर इकडे 10 रुपये, तिकडे 110 रुपये भरावं लागतात. फाईन भरावं लागेल ना Fine भरावी लागते. पॅसेंजरला. त्याला ते नुसतं Passenger ची काळजी घ्यावी लागते. पण असं कधी होतं का हो, एखाद्याकडे पैसेच नसतील खिशात? हो हो आम्ही देतो. आम्ही स्वतः तिकीट देतो. काढून देतो की त्यांना परत कोणी पण मग पकडलं तर नंतर फाईन हिशोबात तुमच्या खिशातले लागतो. पण नेक्स्ट टाइम तो व्यक्ती येतो येतो. चांगला असेल तर. मॅडम तुम्ही काल तिकीट काढलं. काय सांगता? नंतर येऊन पैसे दिले. तुमच्यातलं एक बरं वेगवेगळे वाटतं. रोज वेगवेगळे कोणी किती काही केलं तरी लक्षात ठेवा, या माऊली जेव्हा बसवर चढतात तेव्हा त्यांना एका तिकिटाचा कोटा दिला जातो.
जेवढी तिकीटं केली तेवढे पैसे जमा करावे लागतात. तुम्हाला वाटत असेल की आपण तिकीट घेतलं आणि पैसे दिले नाहीत त्या गर्दीत, तिला मात्र ते भरावेच लागतात. तर आपण आपल्या आईला त्रास होऊ नये, आपल्या ताईला त्रास होऊ नये म्हणून घरात केवढी काळजी घेतो. मग ह्या सुद्धा आपल्याच घरातल्या आई आहेत, ताई आहेत. त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कुटुंबाचे सदस्य बनूया आणि त्यांचा ताण कमी करूया. तुमचा स्वभाव एवढं सगळं त्या गाडीमध्ये राहून शांत कसं राहू शकतो तुम्ही? आम्हाला ट्रेनिंग देताना सांगितलंय सांगितलंय, की तोंडात डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवा साखर ठेवायचं. आणि काम करा. त्याच्यामुळे सर आता आमचे 10 वर्ष कसे गेले हा, कळलं कळलं. नाही. मला असं वाटतं कालच मला नाही कळलं. कळली, घरच्यांना कळली. ते खरंय नाही सर. सर, घरी जाऊन पण आम्ही तेवढंच काय बर्फ? घरी जाऊन डोक्यावर बर्फ असतो तुमच्या? मिस्टर बिचारे आता असते तर बोलले असते, काहीच घरी आल्यानंतर होतं माहिती नाही. नाही चिडचिड करते घरी गेल्यावर. हो की नाही? माणूस आहे म्हटल्यावर होणारच की नाही? होणारच, कारण बर्फ ठेवायचाच का? एक म्युझिक लावायची चालू करायची, एकदम रिलॅक्स. एक मिनिट, तुम्ही कुठलं म्युझिक लावता घरी गेल्यावर? मला आवडेल ते डान्स करता येईल ती म्युझिक लावायची. अरे वा, घरी जाऊन म्हणजे शांत होता येतं. एकदम मस्त. वेगळं टेक्निक आहे. तुम्ही काय करता? मी देवाचं नामस्मरण करते आणि देवाचं नामस्मरण. प्रत्येक दिवस शांततेत जा. शांततेत जा. तुम्ही मी काय नाही, रिलॅक्स करते, होतं सगळं व्यवस्थित. तुम्ही शांत आहात स्वभावाने? हा? पण वाद होतात ना बसमध्ये. आमचे नाही होत. पण आम्ही नाही पॅसेंजरचे होत. तुम्हाला सोडवायला मध्यस्थी करावी लागत असेल. नाही ते पॅसेंजर पण करतात केव्हा केव्हा. आपण जर केलं ना, आपलाच जर वाद करायची सवय नसेल ना, आपणच नाही केलं ना वाद, तर समोर काय करत नाही. समोर रिलॅक्स 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 सांगायला लागतं. शांत व्हा, होणार. तुम्ही फक्त बोलू नका. बोललात की वाद वाढतात, त्यापेक्षा शांत बसायचं. नाही, आम्हाला फारच तुमच्याबद्दल वेगळा आदर आहे. कारण बघा ना, या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून आपण बघितलं तर आता या स्त्री शक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याला अनुभवता आली. मग माऊली, घरी जाऊन जेवण वगैरे तुम्ही करता की कॅन्टीनमधनं डबावरून? घरी जाऊन मी मॉर्निंगला करून येतो, तुम्ही काय मॉर्निंगला करून जेवण करतो, चपाती करतो फक्त. चपाती? बाकीचं कोण? त्यांनी बाकी मिस्टर बाकी. आणि कुकर माझ्या लावा. मुली मोठ्या आहेत. एक 15वीला ग्रॅज्युएशनला आणि एक 12वीला. मग तिने अभ्यास नाही करायचा? अभ्यास पण करते. मग मी जेवढं जाऊन जमेल तेवढं करते. येताना सकाळी मॉर्निंगला जेवढं करता येईल तेवढं करते आणि बाहेर पडते घराच्या. मी तर सर रात्री 3:30ला उठते, म्हणजे संध्याकाळी. मी विरारला राहते, विरारवरून वडाळ्याला येते. मग 3:30ला उठते, मग 4:30 पावणे 5ची मी ट्रेन पकडते तिकडनं यायला. कारण की मी फक्त माझा डबा बनवून येते. मग मुलगा आणि मुलगी आहेत, आई आहे, ती करतात. मग ते संध्याकाळी जेवण. नंतर मग घरी जायला मला वापस संध्याकाळी 6 वाजतात. विरारला विरारला जायला 6 वाजतात परत. तुमच्याकडे? मी सकाळी सगळं स्वयंपाक जेवण म्हणून स्वयंपाक सगळा सगळं करून पूर्ण सगळं काम करून मी दुपारी 3 वाजता येते घरी. मीही सकाळीच जेवण बनवते. सगळ्यांना डब्या हवे असतात, बनवावं. मी सकाळी निघते, तेव्हाही करत नाही, संध्याकाळी करत नाही. संध्याकाळी करते. अरे काय ते? संध्याकाळी जाऊन मी आपल्या घरातला आवरते. होय ना? हो का? मी सकाळी पण बनवते आणि संध्याकाळी जाऊन पण मीच बनवते. काय सांगता? सर मी माझी मम्मी आहे घरामध्ये, तर ती आणि मी मदत करून करतो एकमेकांना म्हणजे स्वयंपाक. मम्मी करते, तुम्ही मदतीचं एक मॉरल सपोर्ट देता मम्मीला, करून ठेव मी येते. हो ना? म्हणजे थोडंफार तसं म्हणता येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.